आदरणीय पवार साहेब, श्री अरुण गुजराती साहेब, डॉक्टर अनिल काकोडकर, माझ्यासमोर डॉक्टर मुनगेकर बसलेले आहेत, श्री हेमंत टकले, डॉक्टर दीपक पवार, CEO या संस्थेच्या दीप्ती, महाराष्ट्र इतिहास परिषदेचे खास प्रेसिडेंट म्हणून डॉक्टर अरुणा मोरे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी डॉक्टर गवळी, इंजिनियर चंदनकर हेही आलेले आहेत. दत्ताबाळ सराफ ज्यांनी सूत्रसंचलन केलं ते. साहेबांना बरं वाटेल की जशी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी ही संस्था स्थापन केलेली आहे, तशी दुसरी एक संस्था मी स्थापन केली, ती महाराष्ट्र इतिहास परिषद. त्याचं 32वं कितवं अधिवेशन 32वं अधिवेशन आता भरतं आहे. तर मी ठरवलेलं होतं की आमच्या या परिषदेचं महिला अध्यक्ष झाली पाहिजे आणि म्हणून डॉक्टर अरुणा मोरेंना आम्ही अध्यक्ष केलं. महिलांच्या कल्याणाशी अनेक गोष्टी, कल्याणाच्या अनेक प्रकल्प पवारसाहेबांनी राबवलेले आहेत, तेव्हा त्यांना बरं वाटेल म्हणून हा निर्देश करतो आहे. सर्वप्रथम माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. महाराष्ट्राच्या इतिहासाचे शिल्पकार असं आपण त्यांना मानतो. या शिल्पकारांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार मला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननं मला दिला. त्याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्षांचे आणि डॉक्टर अनिल काकोडकर यांचे मी आभार मानतो. पवार साहेबांनी यशवंतरावांचा वसा आणि वारसा पुढे चालवला. मी डिक्शनरीमध्ये शब्द बघितला, आमच्या ग्रामीण भागामध्ये वसाला ववसा म्हणतात. ववसा लहानपणापासून वसा का वसा वसा म्हणजे वसा काय भानगड आहे? तर वसा म्हणजे व्रत. हा महाराष्ट्र आधुनिक करायचा आहे, देश आधुनिक करायचा आहे, हा ध्यास ज्याप्रमाणे यशवंतरावांना लागला तसाच ध्यास घेऊन त्यांच्या विचाराचे वारसदार म्हणून पवारसाहेब पुढे आलेले आहेत. आणि म्हणून आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचा, मी इतिहासाचा अभ्यासक आहे, काही गोष्टी अशा असतात, मी आपणाला सांगतो की मराठ्यांच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तर सोडूनच द्या, पण संताजी घोरपडे, धनाजी जाधव याची नावं गाळता येतील का? नाही गाळता येणार. महाराणी ताराबाईचं नाव गाळता येईल का? गाळता येणार नाही. तसं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, आधुनिक इतिहासामध्ये महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून चव्हाण साहेब आणि पवार साहेब, याच्यामध्ये त्यांची स्तुती करावी हा भाग नाही आहे. तुम्ही मी म्हणजे कितीही बोललं तर तुम्ही म्हणाल फार कमी बोललात तुम्ही त्यांच्याबद्दल. मी
गोष्ट सांगतो. बऱ्याच मी त्यांच्यावरच्या एका लेखामध्ये मी नमूद केलेलं आहे, त्यांनी वाचलं की नाही मला माहीत नाही. मी मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धावर अभ्यास करत होतो आणि छत्रपती राजाराम महाराज ज्यांनी 500 मैल दूर महाराष्ट्राची राजधानी, मराठ्यांची राजधानी स्थापन केली जिंजीला, त्या जिंजीचा प्रत्येक मराठा माणसानं जिंजीला जायला पाहिजे. प्रत्येक मराठा माणसानं रायगड जसा बघितला पाहिजे तसा जिंजी बघितला पाहिजे. कारण जिंजीला छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय लागलेले आहेत. राजाराम महाराज त्या ठिकाणी 7 वर्ष राज्य करतायत मराठा छत्रपती. म्हणून मी जिंजीला गेलो आणि गाईड होता, त्या गाईडला सहज विचारलं, व्हॉट डू यू नो अबाउट महाराष्ट्र? तर तो म्हणाला शिवाजी. शिवाजी. व्हॉट एल्स? शरद पवार म्हणाला. ही घडलेली घटना आहे. महाराष्ट्र, मराठा मी या ठिकाणी या माझ्या भाषणामध्ये जेव्हा मराठा हा शब्द वापरेन तेव्हा तो जातीवाचक असणार नाही, समाजवाचक असेल. तो गुणवाचक असेल, गुणवाचक, जातीवाचक असणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून जे एक स्पिरिट महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं, ते स्पिरिट ज्या माणसाच्या मनगटामध्ये आणि डोक्यामध्ये असेल तो मराठा. आणि म्हणून मराठ्यांच्या इतिहासाचं अवलोकन करीत असताना ही जी मुसाफिरी मी केली त्याच्यामध्ये अनेक अनुभव आले. त्याच्यामध्ये हा एक सुखद असा धक्का मला मिळाला. साहेब, हा आपण पुरस्कार मला दिलात तो मी 2 महात्म्यांना अर्पण करतो. ते पहिला महात्मा आहे कर्मवीर भाऊराव पाटील आणि दुसरा महात्मा आहे शाहू महाराज. हे केवळ भाषण देण्यासाठी, व्याख्यान देण्यासाठी मी बोलत नाही. मूर्तिमंत त्यांनी ज्यांना घडवलं, जी पिढी घडवली त्या पिढीचा एक प्रतिनिधी बनवून मी बोलतोय. 500 वर्षापूर्वी ज्यावेळेला कर्मवीर भाऊराव पाटील आले, एका मोडक्या खुर्चीवर बसले. मला अजून ते आठवते, मी 10 वर्षाचा होतो त्यावेळेला. 500 वर्ष होऊन गेली असतील त्याला. आणि त्यांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं खेड्यातल्या लोकांना आणि म्हणाले की शाळा काढली पाहिजे. या पंचक्रोशीमध्ये 30-40 खेड्यामध्ये इंग्रजी शाळा नाही आहे, ती इंग्रजी शाळा काढायला पाहिजे आणि तुम्ही लोकांनी मदत करायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, लोकांनी पागोट्यामध्ये बांधलेले 2-2 रुपये, 5-5 रुपये काढून दिले. अशा वर्गणीतून ती शाळा उभी राहिली आणि ती शाळा उभी राहिली म्हणून माझ्यासारखा तडसर या गावचा कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा शिकू शकला. मी का आयुष्यभर उपकृत राहू नये, शेवटच्या दिवसापर्यंत उपकृत राहणार. आणि दुसरे म्हणजे शाहू महाराज, ही ज्यांनी 22 वसतिगृह कोल्हापुरामध्ये केली, 22. आणि गरिबाच्या मुलांच्यासाठी, शेतकऱ्यांच्या मुलासाठी त्यांनी एक शेवटी एक वसतिगृह स्थापन केलं. त्याचं नाव होतं प्रिन्स शिवाजी फ्री मराठा बोर्डिंग. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची मुलं असायची आणि दलितांची मुलं असायची. माझ्या खोलीमध्ये आम्ही 5 लोक, तर 4 दलित होते आणि मी एकटा मराठा.
आमच्यावर समतेचे संस्कार शाहू महाराजांच्या वसतिगृहात झाले. समतेचे, सामाजिक न्याय ज्याला आज म्हणतो तो शाहू महाराजांनी आम्हाला त्या बोर्डिंगच्या रूपानं शिकवला. शाहू महाराज हयात नव्हते, पण शाहू महाराजांचा विचार हयात होता. शाहू महाराजांचा वारसा हयात होता. माझ्या वडिलांनी सांगितलं की कोल्हापूरला जा, शाहू महाराजांच्या नगरीमध्ये जा आणि तिथं शिक, जिथं यशवंतराव शिकले, बाळासाहेब देसाई शिकले, तिथं आपला मुलगा शिकला पाहिजे असं माझ्या वडिलांना वाटलं. वर्नाक्युलर फायनल होते ते. सत्यशोधक समाजाचा थोडासा अभ्यास होता त्यांचा. सत्यशोधक लग्न लावत होते माझे वडील, आणि तो विचाराचा वारसा नाही म्हटलं तरी थोडाफार माझ्यावर आला, माझ्याकडे आला. म्हणून हे पुरस्कार या दोन महात्म्यांना अर्पण करतो. आणखी एक माझ्या गुरुचं स्मरण करतो, ज्यांनी मला या क्षेत्रामध्ये आणलं. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर अप्पासाहेब पवार, त्यांनी मला या क्षेत्रामध्ये आणलं. मी निघालो तो मुंबईला. मुंबईचे का कुठल्या कॉलेजमध्ये, इस्माईल युसुफ कॉलेज एक आहे ना, तिथं मला अपॉइंटमेंट मिळालेली होती. इस्माईल युसुफ कॉलेजमध्ये अपॉइंटमेंट मिळाली ती. मला वेळ होता 10 वाजेपर्यंत. म्हटलं काय करायचं, आपण जाऊन अप्पासाहेब पवारांना भेटावं. त्यावेळेला शिवाजी विद्यापीठ इमारती वगैरे काही नव्हत्या. 1964 सालची गोष्ट आहे. मी गेलो. का आलात म्हणाले. काय नाही म्हटलं, सहज आपलं दर्शन घेण्यासाठी आलोय. माझं वय त्यावेळेला 23 होतं, 22-23. आणि मला असं वाटलं की आपण पवार ते पवार. नाही म्हटलं तरी पवारांच्याबद्दल जरा वाटतंच हो. काय तर मला हे बरं ठीक आहे म्हणाले, बसा. काय काम आहे. काही माझं काम नाही आहे, फक्त तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. मी MA झालो आहे, मी विद्यापीठात पहिला आलेला आहे असं म्हटल्यानंतर ते म्हटले बसा बसा. आणि त्यांनी माझी हळूहळू इंटरव्ह्यू घेतला आणि मला सांगितलं मुंबईला जायचं नाही. मी निघालो तर इकडं वळलो. किती अंशाचा कोण, 90 अंशाचा. दुसरीकडे गेलो आणि डॉक्टर पवारांनी हयातभर जी कागदपत्र जमवलेली होती ती कागदपत्र 22-23 वर्षाच्या मुलाच्या हातात त्यांनी दिली. आणि म्हणून माझे पहिले गुरु ते आहेत. तर त्यांचं स्मरण करायलाच पाहिजे. नाहीतर मी कोण असतो, मी साधा प्राध्यापक असतो. आणि सकाळी रिटायरमेंट झाल्यानंतर हातामध्ये कापडी पिशवी घेऊन भाजी आणायला गेलो असतो. याच्यापेक्षा काय करतोय. पोरांची लग्न केली असती, ह्याच्यापेक्षा काय, बंगला बांधला असता, ह्याच्यापेक्षा काय केलं असतं. आज जे मी आहे ती या लोकांच्यामुळे आहे. आणि म्हणून कृतज्ञता भाव हा सतत आपल्यामध्ये असला पाहिजे. त्यामुळे काही तुम्ही कमी होत नाही, तुमची उंची वाढते. तेव्हा या माझ्या गुरुचं मी या ठिकाणी स्मरण करतो. आता चव्हाण साहेबांच्या एका तशा अज्ञात अशा पैलूकडे मी वळतोय. मला माहीत नाही आहे किती लोकांना पैलू माहीत आहे. चव्हाण साहेब राजकारणी होते, राजनीतिज्ञ होते, समाजधुरीण होते आणि त्यांना विशेषणं लावता येतील
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून. पण चव्हाण साहेब हे इतिहासाचे जाणकार होते, इतिहासाचे अभ्यासू होते, नुसते जाणकार नाही, इतिहासाचे अभ्यासक होते. आणि तिसरी गोष्ट, इतिहासाचे भाष्यकार होते. हे फारसं कुणाला माहित नाही. चव्हाण साहेबांनी एकदा एका भाषणामध्ये सांगितलं की इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास मी वाचलेला आहे, शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला, मराठ्यांचा इतिहास वाचला, पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या इतिहासाचा सगळ्यात सुवर्ण, जाज्वल्य, तेजस्वी असा कालखंड कोणता? पवार साहेबांनी हा प्रश्न विचारला. शिवाजी महाराजांचं नव्हे, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं तो तेजस्वी कालखंड नाहीये. हिंदवी स्वराज्य जेव्हा लयाला गेलं, छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर स्वराज्यच राहिलं नाही, सगळे गडकोट औरंगजेबाने घेतले. मराठे आजच्या परवाच्या प्रकरणासारखे हतबल झाले. सगळं संपलं, सगळं संपलं. किंचित काळ असं मराठ्यांना वाटलं की सगळं संपलं, पण सगळं संपलं नाही. प्रत्येक घरामध्ये संताजी आणि धनाजी निर्माण झाले उत्स्फूर्त. या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्वराज्य फक्त 10-20 किल्ल्यापुरतंच मर्यादित होतं, राहिलं. कारण राजाराम महाराज निघून गेले जीव वाचवण्यासाठी, एक रणनीती म्हणून. पाठीमाग सगळे वतनदार, सगळे देशमुख औरंगजेबाला, दिल्लीच्या औरंगजेबाला मिळाले, सगळे. आणि पाठीमागे राहिले ते खरे मराठी होते. कोण म्हणालं मला सकाळी इतिहासाचा उपयोग, किंवा आत्ताच कोणतरी म्हणाला, गुजराती साहेब म्हणाले ना, इतिहास म्हणजे सनावळ्या नव्हे. अहो किती सांगायचं तुम्हाला, आम्ही हे सगळे इतिहास संशोधक सांगतोय पहिल्यापासून अलीकडच्या 50 वर्षामध्ये की इतिहास म्हणजे सनावळ्या नव्हेत. इतिहास म्हणजे हा जाज्वल्य इतिहास आहे. की ते म्हणाले की मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध 26 वर्ष लढले मराठे, हा मराठ्यांच्या इतिहासातला जाज्वल्य असा कालखंड आहे, खरा कालखंड आहे. एक उदाहरण सांगतो आपणाला, इथल्या सगळ्यांना विचारतो की व्हिएतनामच्या इतिहासातला सगळ्यात मोठा जाज्वल्य कालखंड कोणता? व्हिएतनामच्या 1955 पासून 1975 पर्यंत जवळजवळ 20 वर्ष त्यांनी प्रथम फ्रेंचाशी, नंतर अमेरिकनाशी लढा दिला. 20 वर्ष, 20 लाख माणसं मारली गेली. दुसऱ्या महायुद्धामध्ये दोस्त राष्ट्रांनी जेवढे बॉम्बार्डमेंट केलं ते सगळं एकत्र केलं तर लहानशा चिमुकल्या या देशावर तेवढे बॉम्ब टाकण्यात आले. रस्ता शिल्लक राहिला नाही, घर शिल्लक राहिलं नाही, शाळा शिल्लक राहिली नाही, शेती शिल्लक राहिली नाही, तरीही व्हिएतनामीज लढत राहिले. साहेब म्हणाले ना, मी लढत राहणार.
आणि असा हे स्पिरिट म्हणजे मराठा आहे, लक्षात घ्या. हे स्पिरिट म्हणजे इतिहासाचा शेवटी उपयोग काय? महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असे बरेच कालखंड आलेले आहेत, बरेच डूम्सडे आलेले आहेत. म्हणून आपण खचून जाता कामा नये. स्वातंत्र्याचा लढा हा पुढे चालू ठेवला पाहिजे. सगळ्या अनेक प्रकारचं स्वातंत्र्य असेल. त्या स्वातंत्र्य युद्धाची खरी शिकवण जी आहे ती जिद्द न हारणे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, वाढवलं, हे मोठं काम केलं व युगकर्ताच होता तो. पण शिवाजी महाराजांसारखा अष्टपैलू नेता नसताना मराठे लढले. अहो, नेता नसताना लढले. राजाराम महाराज 500 मैल दूर आहे तो. त्यांच्याकडे खजिना नाही, त्यांच्याकडे फौज नाही आहे, त्यांच्याकडे स्वराज्य नाही आहे, काहीच नाही आहे त्यांच्याकडं. तरी सुद्धा संताजी आणि धनाजी यासारखे जे सेनानी निर्माण झाले, 25-25 हजारांच्या फौजा त्यांनी उभ्या केल्या महादेवाच्या डोंगरामध्ये. 25-25 हजार. आणि गेलेलं स्वातंत्र्य, औरंगजेबाच्या ताब्यात गेलेलं स्वातंत्र्य पुन्हा खेचून त्यांनी आणलं. इतिहासाचा हा धडा आम्हाला आहे, म्हणून इतिहास शिकायचा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की अनेकदा आम्हा लोकांना विचारलं जातं की हे तुमचे आत्ताच कोणीतरी काढलं, साहेबांनीच काढलं की तुमचे वाद फार असतात तुमच्यामध्ये. असणं स्वाभाविक आहे, संशोधन आहे, हे काही विज्ञान नाही आहे, शास्त्र असलं तरी सुद्धा. तर अलीकडच्या काळामध्ये इतिहास संशोधनाच्या क्षेत्रामध्ये इतिहासाचं पुनर्लेखन हा एक मुद्दा वारंवार सांगितला जातो की आपला इतिहास आपण पुन्हा लिहिला पाहिजे. उदाहरणार्थ थोडासा इतिहासातला भाग सांगतो की इतिहासाचार्य राजवाड्याने 1900 साली एक निबंध लिहिला, रामदास. आणि त्या निबंधामध्ये त्यांनी सांगितलं की रामदास हा शिवाजी महाराजांचे गुरु होते. त्यावेळेला 4च शब्दांचा उच्चार त्यांनी एका ठिकाणी केलाय. 4च शब्द, पण जबरदस्त होते. राधा माधव विलास चंपू नावाचं संस्कृत काव्य आहे, शहाजी महाराजांचं चरित्र सांगणारं. त्याला जवळजवळ 100-150 पानांची प्रस्तावना विका राजवाडेंनी लिहिलेली आहे. त्या प्रस्तावनेमध्ये रामदास आणि शिवाजी महाराज यांच्या संबंधाची चिकित्सा केलेली आहे. आणि 4 शब्दाचं एक वाक्य शेवटी म्हटलेलं आहे त्यांनी. कल्पक रामदास, 2 शब्द. कल्पक रामदास, कर्ता शिवाजी. स्वराज्याची संकल्पना रामदासांची. स्वराज्य उभा केला असेल शिवाजी महाराजांनी, आणि हे ही थेरी सोडून दिली महाराष्ट्रामध्ये, आणि 100 वर्ष त्याच्यावर वाद सुरू झाले. मग जेव्हा बहुजन समाजातले इतिहासकार निर्माण झाले, संशोधन सुरू झालं, पुनर्लेखन करायला पाहिजे असं वाटलं.
काय वस्तुस्थिती आहे? रामदासवादी म्हणत होते की 1647 साली शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी शिष्यत्वाचा गंडा बांधला, शिष्य म्हणून. प्रत्यक्षात काय, एप्रिल 1659 मध्ये रामदास स्वामींचे 2 शिष्य जेव्हा राजगडावर जातात भिक्षेसाठी, की आमचे स्वामी रामदास आहेत, ह्याला राहतात, कुठं ते आपलं गाव उंबरजवळच, सज्जनगड नाही, आमच्या उंबरजवळ असतं ते चापळ राहतात. अन्नछत्र चालवतो आम्ही, ते काहीतरी द्यावं आपण. महाराज म्हणाले तुम्हाला खरं वाटणार नाही बघा, हे रामदासांच्या शिष्याचं वाक्य आहे, माझं नव्हे. रामदास शिष्य काय म्हणाले की महाराजांनी आम्हाला असं विचारलं, कोण रामदास, कुठे असतात? आता हे बघा, आता तो विषय नाही आहे खरं म्हणजे आज, पण पुनर्लेखन कशासाठी करायचं असतं? 1673 सालचं दुसरं पत्र आहे, एका शिष्यानं दुसऱ्या शिष्याला लिहिलेलं. त्याच्यामध्ये म्हणतायत की आज शिवाजी महाराजांचं, शिवाजी राजांची आणि स्वामींची पहिली भेट आहे. ही सगळी कागदपत्र रामदासी आहेत, बहुजन समाजातल्या लोकांनी लिहिलेली नाही आहेत. मग इतिहासाचं पुनर्लेखन करायचं की नाही? मी आपणाला सांगतो की या महाराष्ट्रामध्ये 17-18 वर्षापूर्वी एक मोठी सामाजिक उद्रेक झाला, आणि तो म्हणजे दादोजी कोंडदेवाच्या संदर्भामध्ये. त्यामध्ये मी त्याच्यात होतो म्हणून सांगतो. पुण्यातल्या काही मंडळींनी बहुजन समाजातल्या म्हणाले की आम्ही ठरवलेलं आहे की तो ह्याचा पुतळा काढायचा आहे. तर तुम्ही म्हटलं काय करायचं तुमचं तुम्ही करा. नाही म्हटले तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे की दादोजी कोंडदेव हा कोण होता. एक परिषद आम्ही भरवतो, त्या परिषदेला तुम्ही या. मी म्हटलं मला टायमिंग द्या थोडंसं, एक देतो म्हणाले, 15-20 दिवसाचं देतो. मी सगळा शिवकालीन कागदपत्राचा दांडोळा घेतला आणि रात्री, मी आपणाला सांगतो, रात्री 12 वाजता ते युरेका तुमच्या ह्याच्यामध्ये आहे ना, सापडलं. अरे काय सापडलं? मला शिवाजी महाराजांना कोणी शिकवलं तो पुरावा मिळाला. महाराष्ट्रात वाचला नव्हता का? अरे कितीतरी लोकांना वाचला होता. सफरचंद पडणारं, खाली पडणारं आतापर्यंत कुणी बघितलं नव्हतं, कितीतरी लोकांना बघितलं होतं. न्यूटन काय पहिला नाही आहे सफरचंद पडलं पाहणारा. मी काय पहिला वाचक नव्हतो ते साधन वाचणारा. अनेक लोकांनी पुढे गेले. इथं काहीतरी गोम आहे हे त्यांच्या लक्षात आलं नाही आणि मी थांबलो. काय होतं ते फार मोठं ऐतिहासिक सत्य होतं जे महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत कुणीही मांडलेलं नव्हतं. आणि ते होतं वयाच्या 7व्या वर्षी जेव्हा शिवाजी महाराज बेंगलोरला होते त्यावेळेला शहाजी महाराजांनी आपल्या मांडीवर शिवाजी महाराजांना शिवरायांना मांडीवर बसून पहिल्यांदा अक्षरं गिरवण्यास सुरुवात केली, शिक्षणास प्रारंभ केला. हे कशात आहे?
हे शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये शिवभारत नावाचा एक ग्रंथ आहे, परमानंदानं लिहिलेला. हा परमानंद शहाजी महाराजांच्या पदरी आहे आणि तो लिहितो वयाच्या 7व्या वर्षी शहाजी महाराजांच्या मंडीवर शिवाजी महाराजांच्या शिक्षणाचा सुरुवात झाली. इथंच थांबत नाही, पुढे तो असं म्हणतो की वयाच्या 12व्या वर्षी शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांची रवानगी पुणे जहागीरीकडे केली. पुणे जहागीरीकडे त्यावेळेला त्यांच्याबरोबर सैन्य दिलं, खजिना दिला, हत्ती दिले, चांगले प्रधान दिले, शिक्का दिला, सगळी राज्याची तयारी करून दिली हो 12 वर्षाच्या मुलाला. शिक्षण त्यांचं अपुरं होतं म्हणून एक 5-25 अध्यापकांचा एक संच दिला. सरळ म्हटले हो अध्यापक. पण तिसरी गोष्ट अशी आहे की पुणे जहागिरीमध्ये आल्यानंतर या अध्यापकांनी म्हणजे या गुरुजींनी शिवाजी महाराजांना काय काय शिकवलं तेही सांगितलं. अहो ह्यापेक्षा काय पुरावा पाहिजे तुम्हाला? शिवाजी महाराजांनी अनेक गोष्टी शिकवल्या. या अध्यापकांनी शिवाजी महाराजांना रामायण महाभारत वेद शिकवले, उपनिषद शिकवली वगैरे वगैरे वगैरे. दुर्ग बांधण्याचं हे शिकवलं, शास्त्र शिकवलं. त्यानंतर आरमार बांधणीचं शास्त्र शिकवलं. त्यानंतर शत्रूच्या प्रदेशामध्ये आपण जर अडकून बसलो तर सुटायचं कसं हे एक शास्त्र शिकवलं. इंगित म्हटलं त्याला, इंगित. बाहुबलमध्ये द्वंद्व युद्धाचं हे केलं. पहा हे सगळे रेफरन्सेस आपण ताडून बघा. द्वंद्व युद्ध, अफजल खानाला द्वंद्व युद्धामध्ये मारलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचं सगळं शिक्षण जिजाबाईंच्या नेतृत्वाखाली हे पुणे जहागिरीमध्ये झालं या अध्यापकांच्या हातानं, या अध्यापकांच्या कळवी. हे संशोधन मी पुण्यामध्ये मांडलं आणि त्याचा इतका स्फोट झाला. गावोगाव फटाके वाजवले गेले आणि ही जी चळवळ होती हे हटवायची, लाल महालातून दादोजी कोंडदेवची प्रतिमा हलवण्याची, त्याला जोर आला. पुढं तो काय इतिहास तुम्हाला माहीत आहे, तो काय मी सांगत बसत नाही. पण मला बालभारतीनं विचारलं की आता तुम्ही आमचा इतिहास दुरुस्त करा. गेले 40 वर्ष आम्ही सांगतोय, आमचं पुस्तक सांगते 40 वर्ष. पुस्तक दुरुस्त करायला निघाल्यानंतर प्रचंड गदारोळ होते विधानसभेमध्ये. 2 वेळा असं झालं की पुस्तक दुरुस्त केलं पण ते विधान परिषदेमध्ये गोंधळ झाला आणि मुख्यमंत्री म्हणाले आहे ते चालू करा. तेव्हा 40-50 वर्ष हे पुस्तक आहे. तर तुम्ही असं करा, वेळात वेळ काढून तुमच्या अध्यक्षतेखाली आपण समिती नेमूया आणि जे काय दुरुस्त्या करायच्या आहे ते करा. ह्या सुवर्णयोग आला, सुवर्ण संधी आल्यावर मी सोडलीच नाही. बालभारतीच्या समितीवर गेलो. मेहेंदळे माझ्या विरोधामध्ये होते, चरित्रकार, शिवचरित्रकार. त्यांनी पहिल्याच बैठकीत सांगितलं, सगळ्या गोष्टी मी ते कदाचित तुमच्या मांडणी करेन पण दादोजी कोंडदेवला हात लावायचा नाही. किती अवघड गोष्ट करून बसलो.
पण काहीतरी कारणाने वाद झाला, मेहेंदळे निघून गेले. त्यामुळं मला मनाजोगते दोन लेसन्स, 2 धडे लिहिता आले. शिवाजी महाराजांचं बालपण आणि शिवाजी महाराजांचं शिक्षण. आणि त्याच्यामध्ये मी स्पष्ट मांडलं की दादोजी हा कर्तबगार आहे, तो हुशार आहे, पण तो कारभारी आहे, तो गुरु नाही आहे. त्या पुस्तकामध्ये एक चित्र होतं, तुम्ही बघितलं असेल. एक चित्र होतं. ते चित्र काय होतं, तर दादोजी कोंडदेव उभे राहिलेले आहेत. दुसरा एक मावळा असा शिवाजी, शिवाजीला भाला कसा फेकावा हे शिकवतोय. तिकडे रावणाचं हे प्रतिमा उभी केलेली आहे. मी ठरवलं की हे बदलायचं. आणि मी काय बदललं, मी दादोजी कोंडदेवच्या ठिकाणी मी शहाजी महाराजांना उभं केलं. काय चुकलं माझं? शहाजी महाराजांच्या देखरेखीखाली झाला ना सुरुवात. दादोजी तिथून हटवला, 4थीच्या पुस्तकातून हटवला, लोकांनी लाल महालातून हटवला, समाजानं आपल्या डोक्यातून हटवला. इतिहासाचं पुनर्लेखन म्हणजे काय आणि पुनर्लेखन कशासाठी करायचं? आज 4थीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सांगतो, एक वाक्य शेवटी टाकावं लागलं मला. जिजाबाई वारल्या त्यावेळेला की खरे गुरु ह्या जिजामाता होत्या. खरे पहिल्यांदा टाकू शकलो नाही हो मी, पण शेवटी टाकल्या. अजूनही जाऊन बघा, जिजाबाई वारल्यानंतर 1-2 वाक्य लिहिलेली आहेत की हीच माता शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये त्याची गुरु होती. आज 4थीच्या 15-20 वर्षापूर्वी 4थीच्या पुस्तकाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला कोणी विचारलं शिवाजी महाराजांचे गुरु कोण, तर तो सांगायचा दादोजी कोंडदेव. आज तुम्ही जावा आणि त्याला विचारा की शिवाजी महाराजांचे गुरु कोण, तो जिजाबाई सांगेल. आता आयुष्याचं काय म्हणतो त्याला, इति कर्तव्यता ह्यापेक्षा काय पाहिजे? पुनर्लेखन म्हणजे काय? सत्याचा शोध, सत्य इतिहासाचा शोध. सत्य इतिहासाचा शोध घेऊन जे पुनर्लेखन होतं ते कायमचं टिकतं. सहजासहजी हालत नाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. मी हे केलं ना, कोणी मला विरोध, रस्ते अडवले, हे केलं ते केलं, काही दिवस एवढं झालेलं आहे रामायण सगळं, पण सगळं विरून गेलं. पण अकॅडमिक दृष्ट्या साहेब कोणालाही विरोध करता आला नाही, माझं खोडून काढता आलं नाही. अजूनही माझं आव्हान आहे की खोडून काढा म्हणून. नाही काढलं. तेव्हा ज्याला आपण पुनर्लेखन म्हणतो, आणि आणखीन एक भाग सांगितला मगाशी, सकाळी मुनगेकर साहेब हा विषय काढला होता पुनर्लेखनाचा. त्यांना मी म्हणालो ठीक आहे, आम्ही जिथं शक्य आहे तिथं पुनर्लेखन करतोच, पण पुनर्लेखन त्यासाठी पहिल्यांदा लेखन तरी व्हायला पाहिजे. लेखन व्हायला पाहिजे ना. छत्रपती राजाराम महाराजांचं चरित्र आत्तापर्यंत कुणी लिहिलेलं नाही. 150 वर्ष चालू आहे संशोधन भारतीय संशोधक मंडळामध्ये. कुणालाही असं वाटलं नाही की राजाराम महाराजांचं चरित्र लिहावं. ज्या स्त्रीनं औरंगजेबाशी 7 वर्ष लढा दिला, अमेरिकन हिस्टोरियन इटन
हा आला तर माझ्याकडं. त्याला मी विचारलं, अशा प्रकारची एका चिमुकल्या राज्याची राणी एवढ्या मोठ्या बलाढ्य अशा सत्ताधीशाची लढते, 7 वर्षे लढते, असं उदाहरण जगाच्या इतिहासात आहे का रे? तो क्षणभर थांबला आणि दुसऱ्या क्षणाला म्हणाला, नो, देयर इज नो पॅरलल एक्झाम्पल. तिच्यासारखी राणी जगाच्या इतिहासात नाही आहे. आज किती मुलांना ताराबाई माहीत आहे? तिचं चरित्रच लिहिलं गेलं नाही. तिचं चरित्र लिहिणारे आम्ही पहिली. आणि म्हणून एन डी पाटील सारखे म्हणायचे की आम्ही फर्स्ट जनरेशन ऑफ लर्नर्स आहोत. आमची पिढी ही पहिल्यांदा शिकणारी पिढी आहे. आमची आईवडील शिकलेली नव्हती, निरक्षर होती. इथून पुढं आणखी या पिढीनं आणखीन पुढचं काम करायचं आहे. तेव्हा आपण सर्वांनी साहेबांच्याकडे पाहून पुढची वाटचाल करावी. महाराष्ट्रामध्ये धीरोदात्त व्यक्तिमत्व म्हणून सगळेजण आपल्याकडे बघतात. एक तत्वनिष्ठ राजकारणी म्हणून आपल्याकडे बघतात. आणि म्हणून आपलं मार्गदर्शन आम्हाला हवं आहे. जरी धक्का बसला असेल, असं वाटत असेल की सगळं गेलं, असं वाटलं ना छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर, सगळं गेलं, काय राहिलं नाही हो. आणि तरी महाराष्ट्र उठलं. आणि ही तर आपलीच माणसं आहेत. हे आपल्या आपल्यामध्ये आहे. इथं काय अवघड आहे? आणि हा लोकशाहीच्या दृष्टीनं आपण लढा द्यावा, विचाराचा लढा आहे. कदाचित आम्ही कमी पडलो असेल. मला बऱ्याच वेळेला वाटलं की हा काय फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा हे आहे काय, पराभव आहे काय? सगळ्यांची भावना आहे. माझ्याकडे अनेक लोकांनी व्यक्त केली, माझी एकट्याचीच नाही आहे. तेव्हा हा लढा, या लढ्याचं नेतृत्व आपण करा. आपण दीर्घायुष्य व्हा. जाता जाता मी आपणाला सांगू इच्छितो, साहेबांच्यावर 1-2 शब्द बोलतो की यशवंतरावजी आणि पवार साहेब यांच्यामध्ये अनेक साधर्म्य आहेत. पण एक महत्त्वाचं एक साधर्म्य आहे, तो म्हणजे काव्यशास्त्र विनोदामध्ये रस घेणारे यशवंतराव होते. पवार साहेब सुद्धा काव्यशास्त्र विनोदावर लक्ष, इतिहासामध्ये त्यांना रस होता, तसाच त्यांना आहे. फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा महाराष्ट्रामध्ये पसरला पाहिजे, या विचाराचे आहे. आपणाला एक गोष्ट सांगतो आणि मी रजा घेतो. माझ्या छत्रपती राजर्षी शाहू स्मारक ग्रंथाचं अनावरण शाहू महाराजांच्या ग्रंथाचं अनावरण पवार साहेबांनी करावं असं मला फार वाटत होतं. आम्ही दिल्लीला गेलो, त्यांना भेटलो. ते म्हणाले माझ्याच हातून का? तर मी म्हटलं, एवढ्या मोठ्या बृहत ग्रंथाचं, शाहू महाराजांच्या ग्रंथाचं अनावरण इतर कोणाच्या हातून करावं असं आपणाला वाटतं? माणूस सांगा त्यांच्याकडे जातो, माणूसच नाही आपल्याशिवाय. आणि माझी निवड चुकीची नव्हती. तो एप्रिल मेचा
कालखंड होता ज्यावेळेला पुस्तक 20 वर्षापूर्वीची 22 वर्षापूर्वीची गोष्ट आपल्याला सांगतोय. नव्या राजवाड्याच्या प्रांगणामध्ये शाहू महाराजांच्या या ग्रंथाचं अनावरण पवारसाहेबांच्या हस्ते झालं. आदल्या दिवशी पाटणला समारंभ होता आपला आणि धो 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 पाऊस. म्हणजे पावसाची गंमत आहे. पवारसाहेब भाषणाला उभे राहिले की पाऊस पडतोय आणि आता ती आणि हे शुभचिन्ह म्हणून मानलं जाते. मग माणसं इतर सुद्धा माणसं भाषणामध्ये तशीच उभा राहून हे करतात. तेव्हा भिजून चिंब झाले. त्या सभेला असणारे जे कार्यकर्ते होते त्यांनी सांगितलं की आता बघावं असं झालं आणि वळीव पाऊसतो आणि सुरू झालं भाषण सुरू झालं. हे सुरू झालं. एक भला मोठा काळा ढग आमच्या डोक्यावर आला. आता म्हटलं हा आमची फजिती करतो, पण निघून गेला. शाहू महाराजांची कृपा. या फंक्शनमध्ये या अनावरण समारंभामध्ये पवारसाहेबांनी जे भाषण केलं त्यासाठी त्या दिवशी ते अगोदर त्यांनी बेडरूममध्ये आपल्या ठेवलेला होता. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तो साहेबांनी आपल्या जवळ ठेवलेला आहे म्हणून. सवड मिळेल तसं वाचतायत. पण ज्या दिवशी अनावरण होतं त्या दिवशी सकाळी पहाटे 4 वाजता, इफ आय एम नॉट मिस्टेकन, पवारसाहेब उठलेले आहेत आणि बारक्या बारक्या ह्याच्यामध्ये त्यांनी नोट्स लिहिलेल्या आहेत. त्या नोट्स आम्ही जपून ठेवलेल्या आहेत. खाली पडल्या आणि पवारसाहेब निघून गेले असं काही झालं. एखाद्या विषयावर बोलायचं असेल तर अभ्यासपूर्ण बोललं पाहिजे. अभ्यास करून बोललं पाहिजे. हा यशवंतरावजींचा गुण होता. हा यशवंतरावजींचा वसा होता. तो चालवलाय. एवढंच नव्हे तर त्या दिवशी मी असं ऐकलंय बऱ्याच वेळेला की जाता जाता पवारसाहेब काहीतरी सांगून जातात. अरे ते 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 बघा ते काय होते ते बघा म्हणजे बघितलं जातच. मला मोह होतोय ही ज्यांना ज्यांना म्हणून महात्मा गांधींनी खादीचं वस्त्र हे करा म्हणून सांगितलं त्यांनी आजन्म खादी वापरली आणि खादीचा प्रसार केला आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला. प्रेरणास्थान. माझ्या आयुष्यामध्ये मी शाहू महाराजांचं चरित्र देशामध्ये आणि परदेशामध्ये हे करायचं, प्रसिद्ध करायचं, प्रसारित करायचं असं मी ठरवलं. इट्स माय मिशन. पण मिशनचा उगम मात्र पवारसाहेबांच्याकडे आहे. यात काही वेगळं नाही. हे आमच्या डोक्यात आलं नव्हतं की एवढा ग्रंथ झाला संपला विषय. मला बोलून घेतलं म्हणाले ह्याला एकदम विचारलं मला इंग्रजी आणि हिंदी याला किती खर्च येईल. आता हा बॉम्बच पडला माझ्यावर. म्हटलं मला काही कल्पना नाही किती येईल असा. मला सांगा म्हटलं किती खर्च येईल. सुरेश शिपूरकर होते प्रेसवाले. त्यांना बोलून घेतलं की सांगा तुम्ही किती येईल. काय ती रक्कम सांगितली. साहेबांनी त्या भाषणामध्ये सांगितलं की हा ग्रंथ, या ग्रंथातील विचार केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये गेले पाहिजेत, विदेशामध्ये गेले पाहिजेत. म्हणून इंग्रजी आणि हिंदी या 2 भाषेमध्ये या ग्रंथाचा अनुवाद झाला पाहिजे. आणि मी त्यांना वचन देतो की आमच्या यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे तुम्हाला अनुदान दिलं जाईल, मदत दिली जाईल.
10 वर्ष काम चालू होतं आमचं. आणि मग त्यांच्यातून आम्ही प्रेरणा घेऊन म्हटलं फक्त हिंदी आणि इंग्रजीच का, भारतातल्या इतर भाषेतून सुद्धा शाहू महाराज गेले पाहिजेत. पण प्रेरणा बिंदू होता तो पवारसाहेबांचा. आजही आमच्या पाठीमागं त्यांचा वरदहस्त आहे आणि म्हणून आम्ही मोठ्या जोमानं काम करत आहोत. आपणाला खरं वाटणार नाही कदाचित 10 ते 12 भाषामध्ये अनुवाद झालेले आहेत. त्यामध्ये कन्नड आहे, कानडी आहे, तेलुगू आहे, उर्दू आहे, गुजराती आहे, बेंगॉली आहे, तमिळ आहे आणि बाहेरच्या भाषेमध्ये इंग्रजी तर आहेच आहे, इटालियन आहे, जर्मन आहे, रशियन आहे. सगळ्या भाषा आम्ही मुख्य मेजर भाषा आम्ही करणार आहोत. या सगळ्या पाठीमागं पवारसाहेब आहेत. त्यामुळे मी त्यांचे जाहीर आभार मानतो आणि त्यांचा वरदहस्त आमच्या संस्थेवर कायमचा राहावा अशा प्रकारची विनंती करतो. आणि मला हा जो सन्मान दिला, यशवंतराव हे आमच्या भागचे, तडसर गावाचे, तडसरपासून एक 5-6 किलोमीटर दूर सागरेश्वरच्या घाटाच्या वर देवराष्ट्रे नावाचं गाव आहे. तिथं यशवंतरावांचा जन्म झाला. यशवंतराव आमचे म्हणायला एवढासा पुरावा पुरेसा होईल असं मला वाटतं. सगळ्या महाराष्ट्राचे ते आहेतच, पण आम्हाला जरा अधिक अधिकार मिळतो ते आमच्या गावाच्या शेजारच्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला, सागरेश्वर. तिथं आता बरेच मला वाटतं आपल्या संस्थेचं सुद्धा काहीतरी त्या ठिकाणी हे काढलेलं आहे. फार चांगलं काम चालू आहे त्या ठिकाणी. तर त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला. याचा अर्थ असा आहे की यशवंतराव ज्यासाठी लढले, यशवंतरावांनी ज्यासाठी राज्य केलं, राज्यकारभाराची सूत्र सांगितली, सामाजिक न्याय काय असतो हे महाराष्ट्राला शाहू छत्रपतींच्या नंतर यशवंतरावांनी सांगितलं. अशा यशवंतरावांच्या अशा विचाराचा हा पुरस्कार मला मिळतो आहे. मला धन्यता वाटते. याबद्दल पुनश्च एकदा यशवंतराव प्रतिष्ठानचे, चव्हाण प्रतिष्ठानचे मी आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.